नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत धैर्य वाढवण्यासाठी 8 सूचना. आत्मनिर्भर होण्यासाठी धैर्य आणि सातत्य ठेवून काम करण्याची क्षमता वाढवणं फार गरजेचं असतं. तुम्ही जर आज काही गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून असाल तर धैर्य ठेवून ते गुण आपल्यात कसे उतरतील व आपण स्वावलंबी कसे होऊ यासाठी प्रयत्न करा. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषा, कॉम्प्युटर्स, वाहन चालवणे, जमा खर्च लिहिता येणे या गोष्टींसाठी जर तुम्ही परावलंबी असाल तर धीर धरून या गोष्टी हळूहळू शिकून घ्या. तुम्ही केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला त्याचे फळ निश्चित मिळेल आणि तुम्ही स्वावलंबी व्हाल, आत्मनिर्भर व्हाल. अशी वेळ तुमच्या जीवनात नक्की येईल. धीराचं फळ पिकलं की मधुर आणि स्वास्थ्यवर्धक होतं. आपण सगळे धैर्याने वागत नाही, त्यामुळे या फळाची नासाडी होते. जीवनात काही परिस्थितींमुळे आणि काही माणसांमुळे तुमच्या धैर्याची परीक्षा घेतली जाते. खाली सुचवलेल्या काही गोष्टींमुळे तुम्हाला तुमचे धैर्य टिकून ठेवायला मदत होईल. 1. शांततेसारखी मैत्रीण दुसरी कोण? जगात शांततेसारखी मौल्यवान ठेव दुसरी कोणतीच नाही. या गोष्टीचे स्मरण ठेवा. क्रोधामुळे महायुद्ध तर झालीच आहेत, शिवाय निरपराध जनतेचे भरपूर नुकसान झाले याची साक्ष इतिहास देत आहे. संपत्ती आणि जीवितहानी झालेली आहे. म्हणूनच ईश्वराजवळ शांततेसाठी प्रार्थना करा. प्रार्थना केल्याने आपल्या अंतरंगातील नकारात्मक शक्ती आपोआप विलीन होत राहते आणि सकारात्मक विचारांची दारे खुली होतात. आपल्या प्रार्थनेला वास्तव बनवण्यासाठी मौन आणि ध्यान साधना करायला हवी. ध्यानाचे कॅसेट लावूनसुद्धा ध्यान करू शकता. अशा तऱ्हेने आपले मन शांत झाल्याचा अनुभव करा. यामुळे आजूबाजूचे वातावरण आधीपेक्षा अधिक प्रसन्न व आनंदी होईल. आपण नेहमी योग्य निर्णय घेऊ शकाल. दुसरं, वाणीवर संयम. वाणीच्या वल्ह्यांनी आपण शरीररूपी नौका चालवत असता. ज्याने आपल्या वाणीवर संयम ठेवला त्याने आपल्या संपूर्ण शरीराला शिस्त लावण्याची कला आत्मसात केली असे निश्चित जाणा. तुमच्या वाणीचा संबंध सरळ तुमच्या हृदयाशी असतो. म्हणून वाणीवर नियंत्रण ठेवल्याने आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर काबू ठेवू शकता. जीवनात सकारात्मक विचारधारा जेवढी महत्त्वाची तेवढेच सकारात्मक शब्दांचे उच्चारणही महत्त्वाचे असते. वाणीवर नियंत्रण ठेवल्याने प्रत्येक परिस्थितीत धैर्य ठेवणे सोपे जाते. जी माणसं आपल्या बोलण्यात शिस्त ठेवू शकत नाही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थ होय, कारण ते दररोज नवीन समस्या निर्माण करत असतात. तिसरं, हसायला शिका. धैर्य वाढवण्याचा सराव करण्यासाठी तणावपूर्ण वातावरणातही हसून प्रतिसाद द्यायला शिका. परिस्थिती बिकट असली तरीही चेहऱ्यावर हास्य हवे, तणाव नको. अशावेळी हसण्याचा अभिनय केला तरी चालेल. संत्रस्त करणाऱ्या प्रसंगामधील देखील विनोदी किस्से शोधा. हास्यामुळे तुमच्या मनावरील ओझं कमी व्हायला मदत होते व प्रसंग लहान सहान वाटू लागतात. एवढेच नव्हे तर हास्यामुळे तणाव कमी होतात. हास्य सर्वांनाच आवडते. तणावपूर्ण परिस्थितीत जर तुम्ही हास्य फुलवू शकत असाल तर तुम्ही सर्वांचे लाडके बनवू शकता. 4. धन्यवाद द्या. प्रत्येक घटना तुम्हाला काही ना काही नवीन शिकवण देते. म्हणून प्रत्येक घटनेनंतर आपल्याला जी नवीन शिकवण मिळाली त्यासाठी निसर्गाला धन्यवाद द्या. जे काही आपल्याला मिळाले आहे त्याच्यासाठी कृतज्ञतेचे भाव ठेवा. तक्रारखोर बनण्यापेक्षा आभार व्यक्त करण्याची सवय लावा. प्रत्येक प्रसंगानंतर त्याच्यातील सकारात्मक गोष्टींवर वार्तालाप करा. तक्रार केल्याने धैर्य नाहीसे होते तर धन्यवाद दिल्याने धैर्य वाढते. लोकांवर निस्वार्थ प्रेम करा. 5. लोकांवर निस्वार्थ प्रेम करा. स्वार्थ माणसाला अधीर बनवते तर निस्वार्थ प्रेम माणसाला धैर्यशील बनवते. घर, कार्यालय किंवा शाळेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली तरी धैर्याचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होते. प्रत्येक तणावपूर्ण स्थिती एखाद्या माणसामुळे निर्माण झालेली असते. म्हणून लोकांवर रागवणे किंवा नाराज होणे स्वाभाविक असते. अशावेळी प्रत्येक माणूस चुका करत असतो ही गोष्ट आपण विसरून जातो. चुकांमुळे माणसाला शिकायला मिळते, धैर्य वाढवण्याची संधी प्राप्त होते ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कदाचित तुम्ही स्वतः इतरांपेक्षा जास्त चुकला असाल किंवा नसाल तरी देखील स्वतःपेक्षा इतरांवर प्रेम करा. नेहमी विनम्रतेने बोलण्याची सवय ठेवा, कारण चांगुलपणानेच वाईटावर मात करता येते. 6. योग्य संकेत पकडा. धैर्य ठेवल्याने आपण ग्रहणशील बनता. निसर्ग आपल्याला आपला खरा उद्देश साध्य करण्याचा इशारा देत असतो. ग्रहणशील माणसं ते संकेत समजू शकतात, पकडू शकतात. सूक्ष्मातिसूक्ष्म संकेत पकडण्यासाठी आणि प्रत्येक प्रसंगातून शिकण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते. नको असलेल्या प्रसंगातून देखील नेहमी शिकण्याचा प्रयत्न करावा. जीवनात कितीही दुःखद प्रसंग आले तरी त्या प्रसंगामधून आपल्याला कोणत्या सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या हे पाहणे महत्त्वाचे असते. जीवनात येणाऱ्या समस्यांना आव्हान समजा.
7. उतावळेपणाचे कोळसे फेकून द्या, धैर्यरूपी हिरा प्राप्त करा. धैर्य न ठेवल्याने माणसं घाईघाईत कोणत्याही प्रसंगाकडे बघतात व अनुमानाच्या आधारावर चुकीचे निर्णय घेतात. कित्येक वेळा ही चूक त्यांना जीवनभर पश्चाताप करायला भाग पडते. कोणत्याही प्रसंगात अनुमान न लावता धैर्याने आधी परिस्थितीला समजून घ्या व मग निर्णय घ्या. परिस्थिती समजून घेण्यासाठी लागणारा वेळ कधीच वाया जात नाही. घाईगर्दीत वाचवलेला वेळ शेकडो पटींनी नंतर चुकवावा लागतो. म्हणून घाईगर्दीचे कोळसे फेकून द्या व धैर्याचा हिरा प्राप्त करा. एका समजूतदार माणसांना फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. मी जेवढी घाई करतो तेवढाच मी जीवनात मागे राहतो. तुमचा ताबा तुमच्यावर नाही हेच घाईगडबडीतून दिसून येते. म्हणून घाई करता कामा नये. 8. गुणगुणत जा. स्वतःला धैर्याचा पाठ शिकवण्यासाठी आपली कामे करताना गुणगुणत जा. कठीण कार्याच्या वेळी तक्रारीचा सूर लावण्यापेक्षा एखादे गीत किंवा भजन गुणगुणायचा अभ्यास करून पहा. तक्रारी केल्याने समस्या घटत नाही तर उलट वाढतच जातात. या गोष्टीचे सदैव स्मरण ठेवा. प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा. स्वतःला धैर्याचा नजराणा द्या. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या आंतरिक शांततेवर पडू देऊ नका. गुणगुणत राहण्याच्या सवयीमुळे आपण हे सहज करू शकाल. आशावादी गाणे गुणगुणा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. आपल्या भावनांचे मालक आपणच व्हा. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या या 8 सूचना, आजच्या या 8 टिप्स कशा वाटल्या ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.